दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक लहान मुलगा संडे स्कूलमधून घरी येतो आणि आज त्यांनी परमेश्वराविषयी आणि मोशे ह्याविषयी त्याला संडे स्कूलमध्ये शिकवण्यात आलं होतं. आणि तो घरी आल्यावर त्याने वडिलांना विचारलं की देवाने तर सर्व काही निर्माण केलं आहे, देवाचं सगळं काही आहे, त्याने जग निर्माण केलं, तरी तो ईर्ष्यावान का आहे? म्हणजे आपण ईर्ष्यावान म्हणजे आपण हा मराठी शब्द उच्च शब्द आहे, परंतु आपण जर आपल्या रोजच्या जीवनातला जर शब्द तर आपण एकमेकावर जळतो, तर ईर्ष्यावान तसं आहे, त्याला ईर्ष्या वाटते. आणि त्यांनी प्रश्न केला की असं कसं, की जग तर सर्व त्याचं आहे, मग देव कसा ईर्ष्यावान आहे? देव स्वतःचे वर्णन बघा कसं करतो. मग देव स्वतः कसा आहे, त्यांनी स्वतःचं वर्णन कसं केलं बघा. निर्गम 33 आणि 34 अध्याय ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला ते समजतं. एक्झोडस चॅप्टर 33 अँड चॅप्टर 34 ह्यामध्ये ज्यावेळेस मोशेला देवाने जबाबदारी दिली की इस्रायल लोकांना गुलामगिरीतून काढ बाहेर आणि त्यासाठी जाऊन फारोला भेट, त्यावेळेस मोशे म्हणाला की मी लोकांना जाऊन काय सांगू की तू कोण आहेस आणि तू कोणता देव आहेस किंवा कसा तू आहेस, तुझी ओळख काय? आणि अशा प्रकारे त्यांनी परमेश्वराला विचारलं. त्यावेळेस परमेश्वराने बघा स्वतःची ओळख करून दिली. बघा निर्गम 34 आणि 6 आणि 7 वचनामध्ये देव स्वतःची ओळख करून देतो. एक्झोडस चॅप्टर 34 अँड वर्स 6 अँड 7 बघा परमेश्वर स्वतःची ओळख कशी करून देतो. परमेश्वर त्याच्या समोरून अशी घोषणा करत गेला. परमेश्वर दयाळू व कनवाळू देव, मंद क्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अधर्म, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या अधर्मामुळे पुत्र पौत्रांचा 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंत समाचार घेतो. बघा परमेश्वर यांनी स्वतःची ओळख करून दिली की तो कसा आहे. आणि आपण बघतो की मोशेला त्याने तशी ओळख करून दिली. आज आपण देवाला कशा प्रकारे ओळखतो? आपण परमेश्वराला, आपल्यासाठी परमेश्वर कोण आहे अशी आपली जाणीव आहे. आपण परमेश्वराला कशी ओळखतो? आज तो आपल्याला मोशेसारखं काही दर्शन देणार नाही, मोशेसारखा स्वतःला आपल्यासमोर प्रगट करणार नाही, परंतु त्याने आपल्याला हे पवित्र शास्त्र दिलं आहे आणि ह्या पवित्र शास्त्राद्वारे तो आपली ओळख करून देतो. जेव्हा आम्ही स्वतः वचन वाचतो, प्रार्थना करतो, त्या वचनाद्वारे देव आम्हाला स्वतःला प्रगट करतो. आपण वचनाचे मनन करायचं आहे, अध्ययन करायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि तेव्हाच आपल्याला देवाची खरी ओळख पटणार आहे. तेव्हाच आम्हाला समजणार आहे की देव खरा कोण आहे. आपल्याला समजेल की तो फक्त जगाचा निर्माण करता नाही, तर त्याच्या पलीकडे बराच काही आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. निर्गम ह्याचा 34वा अध्याय 14वं वचन. एक्झोडस चॅप्टर 34 अँड वर्स 14. तो परमेश्वर ईर्ष्यावान देव होय. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.